आणि हे निगेशन लिहिण्यासाठी व्हर्बल स्टेटमेंट असं दिलेलं आहे. पहिलं स्टेटमेंट आहे तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. तिरुपती इज इन आंध्र प्रदेश, त्याचं निगेशन काय होणार? तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश. बरोबर आहे. तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश हे त्याचं निगेशन होईल. निगेशन म्हणजे एक्झॅक्टली अपोजिट त्याचं मिनिंग देणारं स्टेटमेंट असतं. एक्झॅक्टली अपोजिट मिनिंग देणारं स्टेटमेंट म्हणजे निगेशन. यस. सेकंड स्टेटमेंट काय? 3 इज नॉट a root of the equation x square plus 3x minus 18. सेकंड स्टेटमेंट कसं आहे ते? 3 इज नॉट ए root of the equation x square plus 3x minus 18 equal to 0. 3 is not root of the equation x square plus 3x minus 18 equal to 0. Sir, it is not true that 3 is not a root of the equation x square plus 3x minus 18. 3 is root of the equation x square plus 3x minus 8. इट इज नॉट ट्रू दॅट चालतं, पण उगीच काही वाक्य लांबवण्याची गरज नाही. फक्त हा नॉट काढून टाकला की संपलं. निगेशन म्हणजे काय? नॉटचा यूज. मग जर वाक्यामध्ये नॉट नसेल तर देणे, असेल तर काढून टाकणे. 3 is not a root of equation x square plus 3x minus 18 equal to 0. या वाक्याचा अर्थ काय की 3 हा या इक्वेशनचं रूट नाही आहे. मग त्याच्या अपोजिट काय येईल? 3 हे त्या इक्वेशनचं रूट आहे. म्हणजे नॉट हा शब्द फक्त काढून टाकला. 3 इज ए रूट ऑफ द इक्वेशन x स्क्वेअर प्लस 3x मायनस 18 इक्वल टू 0. हे होईल त्याचं निगेशन. बरोबर. म्हणजे निगेशन लिहिताना फक्त हा It is not compulsory. याला आपण असं म्हणू शकतो, इट इज नॉट ट्रू दॅट 3 इज नॉट द रूट ऑफ इक्वेशन x स्क्वेअर प्लस 3x मायनस 18 इक्वल टू 0. बट द मोर कन्व्हिनियंट इज व्हॉट? त्यातला फक्त नॉट काढून टाका ना. नॉट काढला की त्याचा अपोजिट मिनिंग असलेलं वाक्य तयार होऊन जात आहे. म्हणजे काय म्हणणार आपण? 3 इज ए रूट ऑफ द इक्वेशन x स्क्वेअर प्लस 3x मायनस 18 इक्वल टू 0. दॅट्स इट. तिसरं वाक्य काय? रूट 2 इज रॅशनल नंबर. रूट 2 इज रॅशनल नंबर. याला आपण म्हणू शकतो इट इज नॉट ट्रू दॅट रूट 2 इज रॅशनल नंबर. बट द मोर कन्व्हिनियंट इज व्हॉट? रूट 2 इज नॉट रॅशनल नंबर. त्याला इरॅशनल नंबर असं नाही म्हणायचं. त्याला इरॅशनल म्हणायचं नाही. बाकी कोण असेल डझंट मॅटर. लॉजिकला हे चालत नाही. लॉजिकला त्याच्या अपोजिट देणारं पाहिजे आणि ते नॉटनीच पॉसिबल होतं. त्यामुळं रूट 2 इज नॉट ए रॅशनल नंबर. याचं निगेशन काय येईल? रूट 2 इज नॉट रॅशनल नंबर. नंबर 4 नंबरचं स्टेटमेंट असं दिलेलं आहे, पॉलिगॉन ABCDE is a pentagon. Polygon ABCDE is a pentagon. ABCD is not
मग याचं निगेशन काय लिहिणार आपण? पॉलिगॉन ABCD इज नॉट ए पेंटॅगॉन. पॉलिगॉन ABCD इज नॉट ए पेंटॅगॉन. ओके. नंबर 5 मध्ये स्टेटमेंट असं दिलं आहे 7 + 3 greater than 5. आता याचं निगेशन काय होणार? याचं निगेशन देत असताना 7 + 3 ग्रेटर दॅन 5 असं म्हटलेलं आहे. 7 + 3 ग्रेटर दॅन 5. मग ग्रेटर दॅनच्या अपोजिट काय? ग्रेटर दॅनच्या अपोजिट फक्त लेस दॅन होत नाही, ग्रेटर दॅनच्या अपोजिट होतो लेस दॅन ऑर इक्वल टू. मोठा नाहीये म्हणजे लहान असू शकतो किंवा इक्वल सुद्धा पॉसिबल आहे. मोठा नाहीये याचा अर्थ लहान किंवा इक्वल म्हणजे ग्रेटर दॅन. त्याचं निगेशन लिहिताना त्याच्या अपोजिट काय होणार? लेस दॅन ऑर इक्वल टू. सिमिलरली लेस दॅन असेल तर त्याच्या अपोजिट काय? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. जर लेस दॅन ऑर इक्वल टू असेल तर त्याच्या अपोजिट ग्रेटर दॅन. आणि जर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असेल तर त्याच्या अपोजिट लेस दॅन. हे नोटेशन्स केअरफुली लक्षात घ्या. हे जर समजा स्टेटमेंट P मध्ये असेल तर हे त्याच्या निगेशन मध्ये घेता येतं, त्याचा अपोजिट. किंवा आणखी एक मार्ग असतो, ग्रेटर दॅनच्या अपोजिट नॉट ग्रेटर दॅन. ग्रेटर दॅनच्या अपोजिट नॉट ग्रेटर दॅन. चिन्ह नीट पहा. इथं काय केलंय आणि इथं काय केलंय? ग्रेटर नॉट ग्रेटर आणि लेस दॅन नॉट लेस दॅन. इक्वल टू नॉट इक्वल टू कसं लिहितो आपण? इक्वल टूच्या अपोजिट नॉट इक्वल टू कसं लिहितो? तसं यामध्ये ग्रेटर दॅनचं नॉट ग्रेटर दॅन आणि लेस दॅनचं नॉट लेस दॅन असं लिहिता येतं. ओके. त्यामुळं हे चालेल एक वेळ. ग्रेटर दॅनला नॉट ग्रेटर दॅन, लेस दॅनला नॉट लेस दॅन. बट द मोर कन्व्हिनियंट अँड मोर करेक्ट इज व्हॉट? दिस वन. ग्रेटरच्या अपोजिट लेस दॅन इक्वल टू, लेस दॅनच्या अपोजिट ग्रेटर दॅन इक्वल टू. म्हणजे आता ह्या वाक्याचं जर निगेशन लिहायचं असेल तर ते काय होणार? 7 + 3 लेस दॅन ऑर इक्वल टू 5. 7 + 3 लेस दॅन ऑर इक्वल टू 5. ओके. या प्रकारे आपण दिलेल्या स्टेटमेंट्सचे निगेशन्स लिहू शकतो सिंपल स्टेटमेंटचे. कंपाऊंड स्टेटमेंटसाठी रूल्स असणार आहेत, तो आपला फर्दर पार्ट आहे, तो त्यावेळेस आपण पाहू. पण सिंपल स्टेटमेंट जर असतील
तर त्याचे निगेशन्स या प्रकारे आपल्याला सांगता येतात. ओके, गॉट दिस? Yes, sir. नेक्स्ट पॉइंट फ्रॉम द लॉजिक. यावरती खूप जास्त वेळा क्वेश्चनिंग आहे, म्हणून तो टाईप आपण आधी घेतोय. दॅट इज कॉन्व्हर्स इनवर्स and contrapositive. Converse, inverse and contrapositive. यामध्ये आपल्याला एक कंडिशनल स्टेटमेंट दिलेलं असतं. कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे इम्प्लिकेशन. पी इम्प्लिकेशन क्यू या फॉर्ममध्ये आपल्याला एक स्टेटमेंट दिलेलं असतं आणि या एका स्टेटमेंटचा आपल्याला कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे तीनही लिहायचे असतात. आता फरक लक्षात घ्या. या क्वेश्चनमध्ये बोर्डसाठी डिस्क्रिप्टिव्हली विचारात घेतलं तर एक स्टेटमेंट दिलं जातं, त्याचा कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह असे तीनही प्रकारचे स्टेटमेंट आपल्याला तयार करायचे असतात 3 मार्कांसाठी. पण हाच क्वेश्चन जर CET मध्ये विचारला तर त्या स्टेटमेंटचं कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह 3 पैकी काहीतरी एकच विचारलं जातं 2 मार्कांना. बोर्डासाठी 3 मार्कांना, CET साठी एकच 2 मार्कांना आणि JEE साठी एकच 4 मार्कांना. कुठेही रूलमध्ये, प्रोसेसमध्ये काहीही चेंज नाही. आता हे कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे फक्त कंडिशनल स्टेटमेंटचेच देता येतात, म्हणजे इफ देनच्या स्टेटमेंटचेच देता येतात. मग हे कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे नेमकं काय? त्यापैकी कॉन्व्हर्स हा शब्द आपल्या ओळखीचा आहे. आपल्याला माहित आहे एखादा जर थेरम असेल तर त्या थेरमचा कॉन्व्हर्स दिला जातो. आपण ते प्रूव्ह पण केले असतील बऱ्याचदा. थेरम अँड इट्स कॉन्व्हर्स, बरोबर आहे. थेरम अँड इट्स कॉन्व्हर्स. हे कॉन्व्हर्स म्हणजे नेमकं काय? काय केलं जातं बरं कॉन्व्हर्समध्ये, आठवतंय कोणाला? तर प्रूफ, नॉर्मल प्रूफ मध्ये जे प्रूफ करायचं असतं ते शेवटी आपण प्रूफ करतो आणि कॉन्व्हर्स मध्ये जे प्रूव्ह केलंय ते प्रूफ मध्ये येत आहे दॅट मध्ये, आणि ते प्रूफ केलेलं असतंय म्हणजे जे प्रूव्ह करायचं असतंय ते शेवटी येत आहे. ओके, म्हणजे थेरममध्ये जे गिव्हन असतं ते कॉन्व्हर्समध्ये प्रूव्ह करायचं असतं आणि थेरममध्ये जे प्रूव्ह केलं जातं ते कॉन्व्हर्समध्ये गिव्हन असतं. बरोबर आहे. जे गिव्हन आहे ते प्रूव्ह करायचं आणि जे प्रूव्ह केलंय ते गिव्हन असेल. कॉन्व्हर्स आणि थेरममध्ये हा फरक आहे. इन जनरल कॉन्व्हर्स हे फक्त अशाच थेरमचे होतात जे इम्प्लिकेशनच्या म्हणजे इफ देनच्या फॉर्ममध्ये असतात. मग एखादं थेरम जर असेल इफ देनच्या स्वरूपातलं तर इफ नंतरचा पार्ट म्हणजे गिव्हन पार्ट असतो
आणि देन नंतरचा पार्ट आपण प्रूव्ह करत असतो, बरोबर आहे. थेरममध्ये काय असतं, इफ नंतरचा पार्ट म्हणजे गिव्हन पार्ट, देन नंतरचा पार्ट म्हणजे प्रूव्ह करतो आपण. मग हेच दोघं जण इंटरचेंज झाले की कॉन्व्हर्स तयार होतो. म्हणजे काय तर कॉन्व्हर्स ऑफ P implication Q is Q implication P. P implication Q चा कॉन्व्हर्स काय, Q implication P. म्हणजे हा इफ नंतरचा पार्ट असतो, हा देन नंतरचा पार्ट असतो. ते फक्त इंटरचेंज करायचे. जो देन नंतरचा पार्ट आहे तो आधी घ्यायचा आणि जो इफ नंतरचा पार्ट आहे तो नंतर टाकायचा. म्हणजे समजा स्टेटमेंट असं सांगितलंय, एखादं कंडिशनल स्टेटमेंट असेल इफ देनच्या स्वरूपातलं, स्टेटमेंट असे सपोज इफ आय वर्क हार्ड देन आय गेट द ग्रेड. ओके, याच्यामध्ये इफ नंतरचा पार्ट म्हणजे हाय, आय वर्क हार्ड. देन नंतरचा पार्ट म्हणजे हाय, आय गेट द ग्रेड. हे स्टेटमेंट पी इम्प्लिकेशन क्यूच्या फॉर्ममध्ये आहे. हा पहिला पार्ट म्हणजे पी, दुसरा पार्ट म्हणजे क्यू. मग याचा कॉन्व्हर्स काय होणार तर याच्या जागी हे जाणार, याच्या जागी हे जाणार. पी आणि क्यू इंटरचेंज होणार. म्हणजे वाक्य काय होईल, इफ आय गेट द ग्रेड देन आय वर्क हार्ड. बरोबर आहे. कॉन्व्हर्स काय होईल, इफ आय गेट द ग्रेड देन आय वर्क हार्ड. इफ आय गेट द ग्रेड देन आय वर्क हार्ड. इफ आणि देन यानंतरचा पार्ट इंटरचेंज होईल. लक्षात आला फरक. कॉन्व्हर्स म्हणजे काय ते फक्त पी आणि क्यू इंटरचेंज करायचे. एवढ्याला बोर्डामध्ये 1 मार्क आहे, सीईटी मध्ये 2 मार्क आहेत आणि जेई मध्ये 4 मार्क आहेत. फरक लक्षात घ्या. इफ आय वर्क हार्ड देन आय गेट द ग्रेड हे वाक्य असेल, त्याचा कॉन्व्हर्स काय होईल, इफ आय गेट द ग्रेड देन आय वर्क हार्ड. हे पी आणि क्यू इंटरचेंज करायचे. ओके, त्यानंतर कॉन्व्हर्स कळला. यस सर. आता इनव्हर्स म्हणजे काय, इनव्हर्स ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू इज. इनव्हर्स लिहित असताना मात्र हे पी आणि क्यू इंटरचेंज करायचे नाहीयेत, तर ते जागेवरच ठेवायचे. पण जागेवरच ठेवून त्या दोघांचंही सेपरेट निगेशन घ्यायचं. म्हणजे इनव्हर्स ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू इज निगेशन पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू. निगेशन पी इम्प्लिकेशन निगेशन क्यू. तयार होणारं वाक्य इम्प्लिकेशनचंच आहे दोन्ही ठिकाणी. म्हणजे तयार होणारं वाक्य इफ देनचंच राहणार. त्यामुळं इफ आणि देन तिथंच, फक्त हे वाक्य जे त्याचे
चेंजेस होणार आहेत. मग आता यामध्ये निगेशन P इम्प्लिकेशन निगेशन Q. समजा हे वाक्य दिलेलं आहे, इफ आय वर्क हार्ड देन आय गेट द ग्रेड. त्याचा इन्व्हर्स काय होईल? इफ आय डू नॉट वर्क हार्ड देन आय डू नॉट गेट द ग्रेड. काय होईल इन्व्हर्स त्याचा? इफ आय डू नॉट वर्क हार्ड देन आय डू नॉट गेट द ग्रेड. म्हणजे काय केलंय? पी आणि क्यू जागेवरच ठेवलेत, पण जागेवरच दोघांचंही निगेशन घेतलंय आणि वाक्य परत इफ देनच्या फॉर्ममध्येच लिहिलेलं आहे. इफ आय वर्क हार्ड, इफ आय डू नॉट वर्क हार्ड देन आय गेट द ग्रेड, देन आय डू नॉट गेट द ग्रेड. हे झालं इन्व्हर्स. ओके. कॉन्व्हर्समध्ये पी आणि क्यूची अदलाबदल फक्त. इन्व्हर्समध्ये पी आणि क्यू दोघांचंही निगेशन. नाउ कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ P implication Q is. कॉन्ट्रा पॉझिटिव्हमध्ये हे दोन्ही कामं करायचेत. म्हणजे कॉन्व्हर्स पण घ्यायचा आहे आणि इन्व्हर्स पण घ्यायचा आहे. म्हणजे P आणि Q इंटरचेंज पण करायचेत आणि त्या दोघांचं निगेशन पण घ्यायचं आहे. म्हणजेच त्याला आपण लिहिणार निगेशन Q इम्प्लिकेशन निगेशन P. आणि त्यामुळं कॉन्ट्रा पॉझिटिव्हलाच असं म्हटलं जातं, इट इज कॉन्व्हर्स ऑफ इन्व्हर्स. बघा, हा जो इन्व्हर्स आहे त्याचा कॉन्व्हर्स घेतला म्हणजे इन्व्हर्स तयार केला आणि दोघं जण इंटरचेंज केले की कॉन्ट्रा पॉझिटिव्ह तयार. इट इज कॉन्व्हर्स ऑफ इन्व्हर्स किंवा इन्व्हर्स ऑफ कॉन्व्हर्स. म्हणजे हा जो कॉन्व्हर्स आहे दोघांचंही निगेशन घेतलं, दोघांचंही इन्व्हर्स घेतला की कॉन्ट्रा पॉझिटिव्ह तयार. म्हणजे आता ह्या वाक्याचा जर कॉन्ट्रा पॉझिटिव्ह तयार करायचा आहे तर हे दोन पार्ट इंटरचेंज पण करावं लागतील आणि दोघांचं निगेशन पण घ्यावं लागेल. म्हणजे वाक्य काय तयार होईल सांगा? कॉन्ट्रा पॉझिटिव्ह वाक्य काय तयार होईल? If I do not get grade, Yes. If I do not get the grade, then I do not work hard. बरोबर आहे? दोन्ही पार्ट इंटरचेंज आणि दोघांचंही नॉट यूज करून निगेशन. इफ आय डू नॉट गेट द ग्रेड देन आय डू नॉट वर्क हार्ड. या प्रकारे आपल्याला दिलेल्या कंडिशनल स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह लिहिता येतो. तीनच वाक्याचं बीट आहे. रिव्हिजन करायला जर म्हटलं तर एवढंच फक्त रिवाइज करायचं. ओके. मग आता हे एक्झाम्पलमध्ये कसं लिहायचं ते आपण बघूया. आधी हा एवढा पॉईंट नोट डाऊन करा. राईट डाऊन हेडिंग कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह असं हेडिंग टाका.
कॉन्वर्स, इनवर्स, कॉन्ट्रापॉजिटिव. त्यामध्ये लिहा, these statements are given only for conditional statements of the form P implication Q, of the form P implication Q. फुल स्टॉप. आणि आता हे 3 वाक्य लिहा फक्त. कॉन्व्हर्स ऑफ P implication Q is Q implication P. Inverse of P implication Q is negation P implication negation Q. And contrapositive of P implication Q is negation Q implication negation P. हे 3 वाक्य लिहून घ्या फक्त. Complete, sir. Completed. Yes, sir. घ्या आता क्वेश्चन 1. write the converse, inverse and contrapositive. Write the converse, inverse and contrapositive of the following statements. Of the following statements. स्टेटमेंट क्या?
if it rains, then the match gets cancelled. If it rains, then the match gets cancelled. आता यामध्ये रिप्रेझेंटेशन कसं पाहिजे ते लक्षात घ्या. पहिल्यांदा जे गिवन स्टेटमेंट आहे त्याचा आपल्याला आधी सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा आहे. सिम्बॉलिक फॉर्म तयार करण्यासाठी याच्यामधले दोन मुख्य वाक्य कुठले? एक आहे ते इट रेन्स आणि दुसरं द मॅच गेट्स कॅन्सल्ड. बरोबर? हे दोन वाक्य आहेत. सो लेट P denotes it rains and Q denote the match gets cancelled. Match gets cancelled. दोन वाक्य P आणि Q गृहीत धरले. Therefore, symbolic form of given statement is, दिलेल्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म काय येईल? P इम्प्लिकेशन Q. आता या टाईपच्या क्वेश्चनला सिम्बॉलिक फॉर्म आपण हाच आणायचा, P इम्प्लिकेशन Q असाच आणायचा. म्हणजे जरी याच्यात नॉट असता तर नॉट आपण इथं वाक्यातच टाकला असता, इकडं निगेशन नाही घ्यायचं. ओके, समजा इथं असतं इट डज नॉट रेन्स, तर P घेतला असता इट डज नॉट रेन, इकडं निगेशन नाही येऊ द्यायचं. ते नंतर आपल्याला पुढं कॉन्व्हर्समध्ये इन्व्हर्समध्ये ज्यावेळेस निगेशनची गरज आहे त्यावेळेस घेता येतं. ते बघूया आपण एखाद्या पुढच्या वाक्यात. आता दिलेल्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म आहे P इम्प्लिकेशन Q. आता आपल्याला एक एक पॉईंट कंप्लीट करायचा आहे. फर्स्ट, कॉन्व्हर्स. P इम्प्लिकेशन Q चा कॉन्व्हर्स असतो Q इम्प्लिकेशन P. P इम्प्लिकेशन Q चा कॉन्व्हर्स काय असतो? Q इम्प्लिकेशन P. मग आपल्याला Q इम्प्लिकेशन P लिहायचं आहे. इफ देन मध्ये हे वाक्य लिहायचं आहे, पण आधी Q आणि नंतर P येणार. म्हणजे वाक्य काय तयार होईल बरं? इफ द मॅच गेट्स कॅन्सल्ड, म्हणजे Q आधी घेतला आपण. इफ द मॅच गेट्स कॅन्सल्ड देन इट रेन्स. हा झाला दिलेल्या स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स स्टेटमेंट. दिलेलं स्टेटमेंट काय होतं? इफ इट रेन्स देन द मॅच गेट्स कॅन्सल्ड. आता ऑब्जेक्टिव्हमध्ये आपण हे डायरेक्ट करू शकतो काम. आपल्याला काय फक्त हे इंटरचेंजेस तर करायचे.
पण डिस्क्रिप्टिव्हमध्ये आपल्याला या प्रकारे रिप्रेझेंट करावं लागेल. ओके. त्यानंतर आता लिहायचं आहे इनव्हर्स. इनव्हर्स म्हणजे निगेशन P इम्प्लिकेशन निगेशन Q. इनव्हर्स म्हणजे काय? निगेशन P इम्प्लिकेशन निगेशन Q. म्हणजे आता हे इंटरचेंज नाही करायचे, जागेवरच ठेवायचे, पण दोघांचंही निगेशन लिहायचं आहे. म्हणजे इफ, वाक्य तर इफ देनचंच राहणार. इफ निगेशन P, आता P काय? इट रेन्स. त्याचं निगेशन इफ इट डज नॉट रेन. आता रेन्स नाही म्हणता येणार कारण डज वापरलाय. इफ इट डज नॉट रेन देन क्यूचं पण निगेशन द मॅच विल नॉट बी कॅन्सल्ड. सॉरी, मॅच गेट्स कॅन्सल्ड दिलेलं आहे ना. ठीक आहे. मॅच विल नॉट बी कॅन्सल्ड किंवा द मॅच डज नॉट गेट कॅन्सल्ड असं करावं लागेल. इथे विल नाही वापरलेलं. मॅच does not get cancelled. हा झाला इनव्हर्स. म्हणजे पीचं निगेशन घेतलं, क्यूचं निगेशन घेतलं, पण दोघंही जागेवरच ठेवले. आणि आता कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मध्ये निगेशन क्यू इम्प्लिकेशन निगेशन पी. म्हणजे इंटरचेंज पण करायचे आणि निगेशन पण घ्यायचं. मग निगेशन क्यू म्हणजे काय? इफ The match does not cancel. the match does not get cancelled, then it does not rain. If the match does not get cancelled, then it does not rain. That is the converse, inverse, contrapositive. मार्किंग स्कीम तुम्हाला सांगितली. बोर्डसाठी विचारला तर हे सगळं मिळून 3 मार्कांना आहे. CET साठी 3 पैकी कोणतंही एकच वाक्य विचारतात 2 मार्कांना, आणि JEE साठी 3 पैकी कोणतंही एकच वाक्य विचारतात 4 मार्कांना, आणि ऑप्शन असतात परत. त्यामुळं सगळ्यात सिंपल हा क्वेश्चनचा टाईप आणि मोस्ट फ्रिक्वेंटली आस्क्ड असलेला हा टाईप आहे. कळलंय? सो कंप्लीट दिस. Yes, sir. Yes, sir.